प्रियव्रत राजाच्या घरी आघविग्र नावाचा राजा जन्माला आला। त्याच्या घरी नाभी जन्माला आले आणि त्या नाभीच्या घरी ऋषभदेव नावाचा राजा जन्माला आला। काय नाव त्याचं? ऋषभदेव। हा ऋषभदेव म्हणजे जैनाचा तीर्थंकर आहे। हा पहिले तीर्थंकर ऋषभदेव। स्वतःच शरीर दावाग्नीमध्ये भस्म करून घेतलं त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये। ऐका, मग त्यांच्या घरी त्यांचे ज्येष्ठ पुत्र सगळ्यात मोठे भरत त्यांनी प्रपंच सांभाळला। याच भरतामुळं माझ्या देशाला भारत असं नाव पडलं। काय पडलं? कुणाला? आपल्या देशात। भारतासारखा देश नाही राजा हो। तुम्ही बघा, भगवंतानं जितके अवतार घेतले ते कुठे घेतले? अमेरिकेत आहे का कोणता अवतार? अमेरिकेत अवतार फक्त थोबाड एडवाकडे केलं की इंग्रजी लक्षात ठेवायचं। परवा माझ्याकडे माणूस जेवायला आला बरं का अध्यक्षजी। आता पुरणाची पोळी केली होती आमच्याकडे। अरे पुरणपोळी कळते का तुम्हाला? ते पुरणाची पोळी केली। ते फॉरेनर होता दादा, ते माझ्या शेजारी बसला। मी त्याला काय म्हणलो? सुरू करा। तेव्हा म्हणला कसा करा? ते हैराण झाला भाऊ। कारण तुम्हाला बी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, मोठ्याच्या घरी तुम्ही कधी गेले ना लक्षात ठेवायचं, अगोदर त्यांना खाऊ द्यायचं मग आपण खायचं, कारण आपल्याला माहित नसतं कशात काय बुडवायचं। मी श्रीमंताच्या घरी गेलो, अत्यंत शांत। ते जवळ जस्ट तेवढे घरी आल्यावर पुन्हा दुसरं खायचं, पण ते त्याला हान खाजू हान अंजीर तसलं करायचं। मग ती ओळखून घेते त्याची पोझिशन काय। फॉरेनर माझ्या शेजारी बसल्या जेवायला बरं का रे कृष्ण, सुरू खरा। ते मला कसा खरा? मी म्हणलं पोळी तोडा, गुळवणीत घाला, तोंडात घाला, सुरू खरा। ते मला सुरू केला असता महाराज, पण एक प्रश्न आहे। म्हणलं कोणचा? हे पुरण मध्ये कस काय गेला? सांगा ह्याच्या बापाला कस काय गेला? त्याची काही चूक नाही, चारी बाजूने पोळी पॅक आहे, मध्ये पुरण कस काय गेला? कारण ह्या अवलादी पिझ्झा खाणाऱ्या, 2 खा पिझ्झा आणि गपचूप नीट जा। पुरणाच्या पोळीचं तरी सोप आहे भाऊ। पोळी खाली ऐका ना, तिथून बाहेर आलो आम्ही जेवण करून, गावऱ्या थापलेल्या होत्या भीतीवर। ते मला काय म्हणे, वाव व्हाट अ ब्युटिफुल, व्हाट इज दिस? मी म्हणलं दे गोबरी हाय। ते मला ये काय का होता है? म्हणजे ये गोबर का होता है? अहो तो म्हणला गोबर कहां से आता है? आता अमेरिकेत सगळं कारखान्यातून येतं। आता तेवढ्यात त्याचं नशीब चांगलं, डोबडं तिथं उभं होतंय। ते म्हशीचं दूध पिते त्याला काय म्हणतात? गारुड वगारू। म्हशीचं दूध पिते ती, म्हशीचं दूध पिते ती, म्हशीचं दूध पिते ती। जी म्हशीचं दूध पिते ती। त्याच्यामुळे गाईचं पेत जा। सोच बदलो, देश बदलेगा। मेरे देशवासियों, त्याला खतरनाक असतं बरं का ते म्हशीचं दूध पिणार जे असते ना, ते असं ओरडतं बघा। इकडे बघा, ऐका। भरत 3 झाले माझ्या देशात, ज्यांच्यामुळे नाव आपल्या देशाला भारत पडलं। वाह वाह, वंदे मातरम।
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम सारा बस तेरी याद मुझको सबसे प्यारी तेरी सूरत प्यारी बस तेरा प्यार मुझे सलाम तुझे सलाम मुझको अपने गले लगा मुझको फिर वो प्यार दे तू दिल तू जान तू प्यार तुझे सलाम तुझे सलाम वंदे काही जण म्हणले आम्ही जय म्हणणार नाही. थोडं थांबा रे. अरे लेखा तो ले भारी आहे तो मेरे देशवासियों. त्याच्या पुढचं वर्जन तर लय खतरनाक आहे. सभी बूचड़ खाने बंद कर दिए. चलू. भरत नावाच्या राजाकडे साम्राज्य दिलं. ऐका ना भाऊ. हे दादा ऐका. माय आयन तारुण्याच्या कालखंडामध्ये परमार्थ केला ना तो चांगला असतो. म्हातारपणी काय कराय. बद्री केदारला बी जायचं ना अंगात रग आहे तवरच जाव. काही जण म्हातारे जाते बद्री केदार. ते 4 जण उचली ते जात. कशाला जाता लेखो. अरे थांबून घ्या ना घरी. नाही तर घरी 4 माणसं लावून गावात फिरून यायचं. अंगात मस्ती आहे ना तोपर्यंतच परमार्थ करायचा. ये घडी न जाए भी तुझे मेरे गीत बुलाते लौटे आजा मेरे तुझे मेरे गीत बुलाते मेरा सुना बड़ा रे संगी मेरा सुना बड़ा रे संगी तुझे मेरे गीत बुलाते. आता आपण फक्त गजानन बाबांच्या आठवणीत जगतो. समजा ते आले तर कसं वाटेल. भारी वाटेल ना. अरे तुम्हाला मजा सांगू का. तुम्ही आता सगळे भारी वाटेल म्हणता पण तुम्हाला एक थांबायचं नाही मांडवा. अरे निस्ती तिथं मधली मूर्ती आहे ना मंदिरातली तिनं जर असं तोंड फिरलं ना रात्रीतून मले नको बुवा तिथं. अरे गर्दीशी ऐका ना आई माया आहे ना माया 6 गोष्टीमध्ये सांगितली. ऐका. पहिली भोजन. भोजनात माया माग. काही जणांचं इतकं मन अडकत आहे. अरे बाप. बरं आई आता विचारूच का. आता मनात आले विचारू का ताई विचारू का. बर गुलाबजामुन पाकात पाहिजे का पाक आत पाहिजे. काय पाक 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 काय. गुलाबजामुन पाकात पाहिजे का पाक आत पाहिजे. पाक 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 काय पाकात पाहिजे. तो पाकात नाही पाहिजे. एका गावात एक म्हातारी उठली मला काय म्हणली त्याच्यात पाक असतो नाही तर देव पाकात जातो. आम्हाला गुलाबजामुन द्या.
भोजन माया है, द्रव्य पैसा माया है, वस्त्र कपड़ा माया है, स्त्री माया आहे, घर माया आहे, पुस्तक माया आहे. ऐका ना, गंडकी नदीच्या काठावर हे भरत राजा प्रपंचाचा त्याग करून बसलेले होते. गंडकी नदी म्हणजे माहित आहे तुम्हाला? अशी नाही कळायची गंडकी, फक्त तवाच लक्षात येते. ख्याता गया गंडकी, ठोकताळेत माणसाच्या. अहो खेड्यापाड्यात अशी मंगळाष्टक म्हणते भाऊ, गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी धबधबा. अरे लेका धबधबा नाही लेका, नर्मदा आहे. ती गंडकी नदी आहे ना, त्या गंडकी नदीमध्ये शाळीग्राम जे तयार होतात ना, तिथले जे दगड आहेत ना, त्याची घरामध्ये पूजा होती शाळीग्राम नावानं. आणि त्याच्या पुढे सांगतो, त्या गंडकी नावाच्या नदीतलाच दगड आहे ज्याची मूर्ती झाली ना अयोध्येत आमचा बाप बसला. हरे घरे घरे में अब कहीं नारा, एक ही नाम गूंजेगा. अरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. गंडकी नदीच्या काठावर अर्घ्य देण्यासाठी अशा हातामध्ये पाणी घेतात. आई तुम्ही जाता ना मंदिरात देवाला वगैरे असं अर्घ्य देतो ना, तसं अर्घ्य देण्यासाठी असं पाणी उचलणार. एक हरिणी पाणी पित होती आणि तिला असं वाटलं एका वाघाचा आवाज आला आणि डरकाळीला घाबरलेली ती हरिणी पोटामध्ये बाळ असल्यामुळं अशी जीव एकवटून उडी मारली. पण भिल्यामुळं तिची प्रसूती झाली, बाळ खाली पडलं आणि तेच बाळ असं अर्घ्य घेताना बराबर हातात आलं. आई ऐकता का, देव कधी कुणाला अडकील कुठं सांगता येत नाही. अख्ख्या प्रपंचाचा त्याग केला होता, अख्ख्या प्रपंचाचा त्याग केला, पण त्या हरणाच्या नादी लागले. त्याला घरी आणलं आणि त्याला सांभाळायला लागलं. बरोबर आहे. एका महात्म्यानं संन्यास घेतला बरं का भाऊ, आणि 2च लंगोट्या होत्या. उंदीर लंगोटी खायला लागला रोज. त्यानं मांजर सांभाळली. कशासाठी? उंदरासाठी. मग मांजरीला दुधासाठी, गायीला चाऱ्यासाठी. सुरूच झालं. गायीला चाऱ्यासाठी शेत, शेताला पुन्हा मजूर, पुन्हा पैसा, पुन्हा पाणी, पुन्हा लुटालुटी. प्रपंच आहे हा.
आता बी काही जण म्हातारे माणसं बघा तुम्ही, आपण म्हणलं ना मरायचं का आता, नातवाचा प्रपंच बघायचा, म्हणजे तुझा जसा काटा निघलाय तसा त्याचा बघायचा. बेकार लोक आहे रे बाबा. काहीतरी वाचते बरोबर. चला कुठं आलो आपण. हरिण घरी सांभाळल्याच्या नंतर आता त्या हरणाला अहो काही काही बायकाने तो कुत्र्याला सवय लावली. एक घास ती खाती आणि एक त्याला खाऊ घालते. टॉमी माझ्याशिवाय जेवत नाही, छोटा का मोठा. अरे बेकार काम. तशा हरणाला मांडीवर घेऊन बसणारे ते भरत राजा एके दिवशी हरण आलाच नाही रात्री, बरं का भाऊ. रात्री हरण लय वेळ उशिरापर्यंत आलंच नाही, परेशान झाले. हरणाची आठवण करत करत मरण कधी आलं कळालंच नाही. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी. मी तो मरणार आहे बाबा, तुम्ही मरणार सगळे. एका गावात एक जण म्हणला मी मरूच शकत नाही. म्हणलं कसं काय, तर म्हणला सरपंच आहे. हम रहे ना, मी मरणार. काय राहिलो माग, मोहब्बत रहेगी. आई हे माय दादा अध्यक्ष, समजा मी मेलो, एवढ्या लवकर मरत. समजा मेलो तर तुम्ही एवढं तरी म्हणताल का नाही, आलो होतं आमच्या गावात कथा केली म्हणताल का नाही, म्हणताल का नाही. एवढं शिल्लक राहत ना. हरे नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मरून गेले त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळाला. तारुण्यामध्ये केलेल्या जपाचा परिणाम असा राहिला की हरणाच्या जन्मात सुद्धा त्यांना स्मरण राहिलं आपण गेल्या जन्मात तप केलं होतं. मग हरणाच्या जन्माचा मृत्यू झाला आणि पुढे तेच भरत नावाच्या रूपानं जन्माला आले. पण मतिमंद असल्यासारखे बसायचे असे, म्हणून त्याला लोक जड भरत म्हणायचे. काय म्हणायचे. हा आणि आई ऐका ना, रौगण राजाची पालखी तिथून चालली होती. रौगण राजाची पालखी तिथून चालली होती. आवाज रौगण राजाची पालखी तिथून चालली होती आणि त्या पालखीला खांदा द्यायला म्हणून यांना उठवलं. यांनी खांदा दिला. आई पण ते चालताना कसे चालायचे, थोडा ते चालताना असं चालायचे. हा उडी मारल्यासारखं चालायचं, थोडं इकडं थोडं थोडं थोडं. राजा म्हणला काऊन उडी मारतो रे. ते म्हणला पायाच्या खाली किडा मुंगी येऊ नये असं वाटतं. रौगण राजा म्हणला पालखी खाली ठेव. कोण आहे तू. बाजूला घेतलं. रौगण राजाला त्यांनी दीक्षा दिली आणि सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या. ईश्वर चिंतनामध्ये स्वतःचा देह त्याग केला. त्याच्यानंतर 7 द्वीपाचं 7 समुद्राचं वर्णन या स्कंदामध्ये आलंय. जपाची माहिती सांगितली आहे. 1 कोटी जप झाला तर आरोग्य सुधारतं. 2 कोटी जप झाला, शिट्टी वाजू दे नको, द्रव्य सुखाची प्राप्ती होते. 3 कोटी जप झाला तर पराक्रम सिद्ध होतो.
4 कोटी जप झाला, अजून थोडा इको कमी कर, 4 कोटी जप झाला तर सुखाची प्राप्ती होते, 5 कोटी जप झाला तर ज्ञान मिळतं, 6 कोटी जप झाला तर शत्रूचा नाश होतो, 7 कोटी जप झाला तर महिलांना सौभाग्य प्राप्त होतं, 8 कोटी जर जप झाला तर मरण सुधारतं, 9 कोटी जप झाला तर इष्ट देवीची भेट होते, 10, 11, 12 कोटी जर जप झाला तर प्रारब्ध बदलतं, आणि 13 कोटी जप आपल्याकडून झाला तर साक्षात देव समोर उभा राहतो. झालं, टाळ्या वाजवल्या ना तुम्ही. आता किती कोटीला किती सांगितलं तेवढं सांगा. अहो, एक आजी काय म्हणली मला एका गावात, समजा तुम्ही सांगा पैसे कशाचे घेतले. खरं आहे ना, तिची काय चूक. खरं. पण अजून एकदा व्यासपीठावरून बोलतो, मला लाचारीसाठी परमार्थ करीत नाही मी, कुणाच्या बापाचा लाचार कधीच होत नाही. मी माझ्या मस्तीसाठी कार्यक्रम करतो. तसलं नसतं ते साहेब आले नेते आणि ते पुढे बसन, माझी धुंदीमध्ये असतो ना. काही जणाला सवय असते, ते आलेत आता त्यांना थोडं बोल. कथेच्या वेळात कुणाचं काय नाही. हा, या ऐकणाऱ्यापैकी एखादं जर उठून बोललं ना तर मी त्याला बोलू देईन. पण वयाच्या शेवटच्या दिवशी महाराजाच्या मुखातून तुम्ही अमृतपान केलं, तू होता का? नाही, ते नाही चालायचं. रोजचा श्रोता जर बोलला तर चालते, ऐकलंय त्याने. या जपाचा भाव लक्षात आला तुमच्या? मग आता इतका जप कसा होईल बरं? हातात माळ घेऊन ती माय माझी करते, तिथं माळ घेऊन जप खूप जण करतात. हे हातातल्या जपापेक्षा तो जप चांगला आहे. सांसों की माला पे सिमरू मैं सीताराम, अपने मन की मैं जानूं और पी के मन की रंगा, अपने मन की मैं जानूं और पी के मन की रंगा, सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू मैं सीताराम. पाचवा स्कंद या ठिकाणी थांबतोय. 6व्या स्कंदाला आरंभ करायच्या अगोदर उद्याच्या काही सूचना मला द्यायच्या तेवढ्या देतो. उद्या देवाचा जन्म होणार. हे माय इकडे लक्ष द्या. उद्या देवाचा जन्म होणार. आजूबाजूच्याला सांगा, मोबाईल व्हॉट्सअप कळू द्या. तुम्हाला फायदा सांगतो, जेवढ्याला तुम्ही मांडवात आणताल त्याचं अर्ध पुण्य तुम्हाला मिळतं.
बघा जमत असलं. उद्या जन्म आहे म्हणा देवाचा. ते काय तसलं नाही. ते हॅपी बर्थडे. मम्मी आणि पप्पा दोघाच्याच गप्पा. त्या पोराला तर फुकता येत नाही. मायबाप दोघं मिळून वंशाचा दिवा लावावा का इजवावा. मग हिंदू संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरे झाले पाहिजेत. मस्त सुंदर कस्तुरीचा तिलक लावा ना. लावा बाळाला. असं ते गोड दिसलं पाहिजे. कशाचं तसलं काय राहिलं आता. केक आणि ते बापन बार बार दिन ये आ. उद्या देवाचा जन्म होणार. उद्या थाटात जगाचा बाप अवतरित होणार. हरे गोविंदा आला हरे आला मटकी संभाली ब्रिजवाला. ट्रेलर असतं ना तुम्ही बघता ना ते सिरियल वगैरे. सास भी कभी बहू थोडा इको कमी कोणकडे देऊ नको. लक्ष द्या. बड़े अच्छे लगते हो पवित्र रिश्ता छोटी बहू. वहिनी ए माय ते अभिन प्रज्ञा कोमात गेल ते आले का वापस. सर हे बघतेत लगेच लक्षात येतं माझ्या बघणारे माणस. काय जिंदगी चालल्या राजा. लाईट गेली का. व्होल्टेज कमी पडलं. बरोबर. आता करा आता बा. आता काय तुमच्याच मनावर आहे. उद्या चांगलं करा त्याला. त्याच्या आवाजाने काय होतं ऐकू येत नाही लोकांना. आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा सूत्रसंचालन करत होते ते सर असं म्हणले आपली दरवर्षीची कथा तिकडच आहे. मीच फक्त मोकळ्या पटांगणात. त्याचं कारण काय माहिती आहे महाराज. बांधलेलं मला कधीच आवडत नाही. मला आवडत कशामुळे नाही सांगतो ऐका. मला सांगा बांधलेले जनावर चांगले पोसलेले असतात का फिरत येत ते. तुम्ही बघा थट्टा नाही महाराज. बांधलेल्या कुत्र्यामध्ये आणि सडकाला फिरणाऱ्या कुत्र्यात फरक आहे. सडकाला फिरणारं जास्त मस्त असतं. तसं मी आहे ना गजानन बाबाचा रोडला फिरणारा कुत्रा आहे महाराज. थाटाट मस्ती. एक लक्षात घे ते फार सुंदर केलंय. पण त्याला चॅलेंज आणि फार कमी काळामध्ये अत्यंत विकासाच्या दृष्टीने झपाट्यानं चाललेलं संस्थान हे सजल विहीर संस्थान. याचा आणखीन मोठ्या ताकदीनं विस्तार व्हावा. हे व्यापक व्हावं. परिसरामध्ये पाय ठेवायला जागा राहू नये महाराज. इतकी ताकद इथं तयार झाली पाहिजे. ऐका ना. नारायण जिन नाम लिया. 1 2 3 नारायण जिन नाम लिया और नाम लिया लिया अमृत पान किया घट भीतर गंगा जल को पिया न पिया गंगा जल को पिया न पिया.
यातनेचं श्रवण केल्याच्या नंतर, कथा नीट आहे का, नरक यातनेचं श्रवण केल्याच्या नंतर परीक्षित राजा विचारतात याच्यातून बाहेर निघण्याचा काही मार्ग आहे का? 6व्या स्कंदाचं वर्णन चाललंय. शुकाचार्यजी वर्णन करतात, राजन पापाचं प्रायश्चित्त केल्याच्या नंतर त्याच्यातून मोक्षाची प्राप्ती होते. विधीपूर्वक प्रायश्चित्त केलं तर वासना होत नाही. शुकाचार्यजी सावधान करतात, मनाचा अजिबात विश्वास करू नका. नीट ऐका, नीट ऐका. वासना जर संपतच नसेल तर त्याचं मूळ अज्ञानात आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. शिट्टी नको वाजू देऊ राजे, शिट्टी डोकं उठते एका मिनिटात. ध्यान प्रकरण, अर्चन प्रकरण आणि नाम प्रकरण असे 3 स्कंद या किंवा 3 अध्याय वेगवेगळे या प्रकरणात येतात. लक्ष देऊन ऐका. ध्यानामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला भगवंतामध्ये स्थिर करायचं सांगितलंय. अर्चन प्रकरणामध्ये स्थूल अर्चन आणि सूक्ष्म अर्चन सांगितलंय. आणि नाम प्रकरणामध्ये गुणसंकीर्तन आणि नामसंकीर्तन. कलियुगामध्ये फक्त नामसंकीर्तनाने ईश्वराची प्राप्ती होते असं सांगून, इकडे लक्ष द्या सगळ्या ताई, इकडे लक्ष द्या. अजामिल नावाच्या आख्यानाला प्रारंभ होतोय 6व्या स्कंदात. जन्मतः मंत्रवेत्ता, सदाचारी, ब्राह्मण कुलोत्पन्न अजामिल एकदा जंगलात गेला. इकडे बघता आई, खुर्चीवर बसलेले माय सगळे इकडे लक्ष बघायला. अरे हो नाही काहीतरी म्हणे जा, तुम्ही मारता तुम्ही. हा, अजामिलानं काय झालं, डोक्यावरून पदर पडलेली आणि पावसात भिजलेली स्त्री जंगलात बघितली. एकदा, कितीदा, लगेच विकार घुसला बोर्डवर. कितीदा बघितली? एकदा जर स्त्री बघून त्याची ती हालत झाली असेल तर जे दिवसभर युट्यूब टीव्ही बघतात त्यांचं काय होत असेल बघा. सगळ्यात पहिल्यांदा घोटाळा कुठून होतो? म्हणून तर ब्राह्मण लोक आल्याबरोबर पण ते डोळ्याला पाणी लावा. पापाचा प्रवेश कुठून आहे? बर इकडे बघा, झाडाला आंबा बघा, झाडाला झाडाला बघितला कोणी? बोला पटपट. डोळ्याने. पळालं कोण? पाय. तोडला कोणी? अध्यक्ष हाताने. खाल्ला कोणी? तोंडाने. पळालं कोण? तोडला कोणी? बघितला कोणी? खाल्ला कोणी? तोंडाने. पाठीची काय चूक? ते माळे आला आणि पहिला धडाका पाड, कुठं मारलं? बोला ना. मारल्याबरोबर त्याच्या कानातून पाणी आलं. हा, कानातून पाणी येत, डोळ्यातूनच येत. कारण डोळे असं म्हणतात की माझ्यामुळे तुला त्रास झाला. जसं शरीराचं एकरूप तत्व आहे ना, तसं सगळ्या सृष्टीशी एकरूप तत्व झालेलं असतं. जिथं भेदच शिल्लक उरत नाही त्याला संत म्हणतात. कुठला? शेगावीचा. व्याधी वारुनी केले कैका संपन्न, भव सिंधू तरण्या नौका तव चरण, स्वामी दास गणुंचे मान्य करा पवन. जय देव जय देव जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरला से भूवरी जड मुडताराया. जय देव जय देव. किती गोड वाटतं बघा. लीला अनंत केल्या व्यंकट सदनास, पेटविले त्या अग्नी वाचून. आता ऐका ना, ऐका. वस्त्ररहित आहेत गजानन महाराज, पण त्यांना बघून कधी वासना डोक्यात आली? बालकासारखा दिसताना बालकासारखा आहे, पण जगत पालकासारखा मोठा.
मुझ पे एहसान मुझ पे एहसान हवा करती है तेरी खुशबू का पता है, तेरी खुशबू का पता जिंदगी मेरी थी अब तो तेरे कहने आजा में सदाचारी मंत्र देता ब्राह्मण कुलोत्पन्न एकदा बाईचा पदर पडलेला बघितला डोक्यात वासना घुसली त्या बाईला घरी आणलं लक्ष द्या आई आता तिच्याच नादी लागला कोणाच्या हो मग तिच्या वस्तू पुरवण्यात त्याला पैसा पुरवणा गेला मग त्याने डाका टाकायला सुरुवात केली मग चोऱ्या करायला सुरुवात केली बाई गरोदर झाली घराच्या समोरून काही साधू चालले होते त्या साधूला त्या बाईंनी थांबवलं आणि ती बाई साधूला म्हणते गुरुजी माझ्या घरी जेवण करा ऐकता का अशी बॅटरी उतरल्यासारखी बसू नका फ्रेश व्हा असे हळूहळू असे स्वतःची पाण्याची बाटली सोबत आणि जाईल एखादं पाणी पिलं चलते काय नाही अडचण आई ऐका नाही आता ते साधू घरी जेवले बर का आणि जेवल्याच्या नंतर महात्म्याला दक्षिणा द्यावी लागते असा नियम आहे लय तुम्ही भानगडीत पडू नका त्या जेवल्यावर त्याला काहीतरी द्यावा म्हणते ते साधू काय म्हणले अध्यक्ष साहेब सर ते म्हणले दक्षिणा द्यावं लागते आई ती बाई काय म्हणली मालक आता येते थोड्या वेळानं मग देते बसा ते आलं बाहेरून ते म्हणले ह्यांना दक्षिणा द्यावं त्यानं तलवारच काढली अशी म्हणला कुणा कुणाला पाहिजे त्याच्यातले साधू काय म्हणे मी नाही म्हणलो मी म्हणलो नाही आम्हाला पाहिजेच नाही पण एक वयस्कर म्हातारा साधू होता तो म्हणला मला पाहिजे काय पाहिजे तुझी बायको गरोदर आहे ना तिला जे बाळ जन्मणार आहे ना त्याचं नाव तू नारायण ठेव तो म्हणला ह्या दक्षिणेचा तुम्हाला काय फायदा तर तो महात्मा काय म्हणला फायदा बघतो तो संधी साधू असतो साधू नसतो साधू लोकाचा फायदा बघतो संधी साधू स्वतःचा फायदा बघतो ठेवलं नारायण नाव आता नारायण नाव ठेवल्यावर रोज उठ नारायण पाणी आण नारायण जेवायला बोलव नारायण फलांदे नारायण म्हणजे जप किती व्हायला आणि तुमचा होते का जप काही नाव ठेवतात पोराचं ऋत्विक काय नाव लय खतरनाक बायकाचे नाव शांती रोज भांडणं आणती रोज हा मुलाचं नाव वैभव ते आलं आणि ह्याच्या बापाचं गेलं उशान गाद्यान तक्कीन काही बी नाव असते का विकास करायचा का किती सहज आहे बघा बघा ऐका ऐका ना आई एक 2 मिनिट ऐका फक्त लक्ष आता काय होतं आपण बी जप करतो पण जपाचा अर्थ माहित श्री कृष्ण गोविंद बरं ह्याचा काय अर्थ माहिती तुम्हाला
नाही, पण पिढ्यानं पिढ्या असे ओरडते श्री कृष्ण. त्याचा अर्थ नीट आहे का? त्याचा अर्थ आहे का? आकर्षित करणाऱ्या म्हणजे श्री कृष्ण. गोविंद म्हणजे इंद्रियाचं रक्षण करणाऱ्या. हरे दुःखाचं हरण करणाऱ्या. मुरारे मूर नावाच्या राक्षसाला मारणाऱ्या. हे नाथ आम्ही सगळे अनाथ आहेत, तू नाथ आहेस. नारायण आम्ही सगळे नर, तू नारायण. वासुदेव वसु म्हणजे प्राण आणि त्या प्राणाचं रक्षण करणारा देव म्हणजे वासुदेव. एवढा अर्थ आहे त्याचा. पण माहिती नुसतं वरडायचं. जेवायला बसले पंक्तीला एकच धडाका, हरे राम. मग नारायण 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 जप करता करता अजमेल एके दिवशी छातीत कफ झाला. प्राण प्रयाण समयोर कफवात पित्तई कंठावरोधन विदौ स्मरणम कुतस्तई. स्मरण करता येईना, घरघर वाढली. त्यानं पोराला आवाज दिला, नारायण. गेलं मरून. ते मरून गेल्याच्या नंतर यमाचे दूत आले, देवाचे दूत आले. देवाचे दूत म्हणले, यानं आमच्या मालकाचं नाव घेतल्यामुळं याला मुक्ती द्यायला पाहिजे, मग आम्ही त्याला घेऊन जाणार. मग अजामिल पापराशी तोही नेला वैकुंठाशी. आहे ना असं भजनात ऐकता ना तुम्ही? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. थोडी पाषाणाला पाना, थोडी पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. पाषाणाला पाना. आणि मग तिथं प्राचीन ब्रहीच्या घरी प्रचेता नावाची मुलं जन्माला आली. हंस गुह्य स्तोत्र त्यांना सांगितलं. आदिनारायणाची आराधना करायला सांगितली. हरियशिवच्या घरी 10,000 मुलं जन्माला आली. त्यांना दीक्षा देऊन संन्यस्त केलं. त्याच्यानंतर तिथं त्यांच्या कुटुंबामध्ये 60 मुली जन्माला आल्या. आदितीच्या घरी 12 संतान जन्माला आली. त्याच्यापैकी एकाचं नाव होतं त्वष्टा. लक्षात ठेवा नाव. काय नाव होतं? त्वष्टा. एक दिवस इंद्र सिंहासनावर बसलेले होते. त्या त्वष्ट्याचा पुत्र आहे विश्वरूप. इंद्र सिंहासनावर बसले होते. देवगुरु बृहस्पती आले. इंद्र उठले नाही. रागाच्या भरात बृहस्पतीने शाप दिला. इंद्राचं साम्राज्य गेलं. विश्वरूपाच्या मार्गदर्शनानं नारायण कवचाची साधना करून परत एकदा स्वर्गावर साम्राज्य स्थापन केलं. आणि त्याच्यानंतर त्वष्टाकडून यज्ञातून परत एकदा एका मुलाची उत्पत्ती झाली. व्रतासूर नावाच्या राक्षसाला इंद्रानं वज्र घेऊन मारून टाकलं. त्याच्यानंतर अश्विन कुमाराची उत्पत्ती सांगितली. विश्वकर्माकडून वज्र बनवून व्रतासुराला मारल्याच्या नंतर अश्विन कुमाराची उत्पत्ती सांगितली. त्याच्यानंतर 4 मुलं सांगितले. तिकडे लक्ष द्या प्लीज, पाया पडतो, इकडे लक्ष द्या. 4 मुलं सांगितली आहेत. एक शत्रुपुत्र, म्हणा म्हणा ना. दुसरा ऋणानुबंधी, म्हणा पटपट. तिसरा उदासीन आणि चौथा सेवक, म्हणा. पहिला जाऊ का घरी, जाऊ का मी? हो का? शत्रू, ऋणानुबंधी, उदासीन आणि सेवक, म्हणा. काही जण सांगतात आणि काही जण अश करतात. ऐका, 4 मुलं तुम्ही तुमचे चेक करायचे. आता तुमचा पोरगा कोण आहे? पहिला मुलगा सांगितला शास्त्रात शत्रुपुत्र, म्हणजे मध्ये तुमचं त्याचं वैर होतं.
ते त्याला फेडता आलं नाही, त्याची खुन्नस त्याच्या डोक्यात राहिली आणि आता ते तुमच्या घरी पुत्र रूपानं जन्माला आला. त्याचं नाव, त्याचं बापाचं कवा जमत? त्याला कळत का तुला? कायम लहानपणापासून समजून घ्यायचं कोणता पुत्र देव? शत्रुपुत्र. दुसरा एक पुत्र आहे ऋणानुबंधी, म्हणजे गेल्या जन्मात गोपाल भाऊ गेल्या जन्मात त्याचं कर्ज घेतलं, फिटलं नाही, ते कर्ज वसुलीला आलेला पोरगा. म्हणजे बोला ना. हा, त्याला जर म्हणलं ना वहिनी पिल्लू तुला पार्लेचं बिस्किट घेऊ, नको मला गुड्डेचं खायचं आहे, वसुली. त्याला म्हणलं ना सायकल घ्यायची का, ते म्हणतं गिअरची घ्या, वसुली. बरोबर? बघा, चेक करा तुम्ही, तुमचे लेकरं चेक करा. तिसरा पोरगा आहे उदासीन, जो लग्न होऊस तरच तुमच्या सोबत राहतो, पुन्हा जमलं, बस 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 बस, जास्त नका भानगडीत, बस ठीक आहे. आणि चौथा सेवक पुत्र. चौथा दैवत आई बापाला मानी, करीतो त्यांची सेवा, धाव पावरे वधे पुंडलिक भोळा, बघुनी तयाच्या भक्ती प्रेमा, हरि करीत सेवा, हरि करीत सेवा. अरे पुंडलिकाने फेकली बीट अन हरी उभा त्यावरी, मी पंढरी पंढरी, अरे बाई भवाच्या शिखरावर चढली मी पंढरी पंढरी, आ भवाच्या शिखरावर पंढरी हो. पंढरपूर कोणाकोणाला आवडत? हात वर करता का? पंढरपूर, वाह क्या बात. अरे त्याच्यासारखा देव नाही राजा. लोक बालाजीला जातात, बालाजी. अरे लेकाओ, हिऱ्या मोत्यानं सजतो मोठ्याचा बालाजी, आणि बेला फुलानं होतो आमचा विठोबा राज. काय नाही ना तिकडे बालाजीकडे, काय ते पण आमच्या लोकांना आवडतं बाबा. घन चोको आबा देव. बालाजी फार जोरात महाराज. अरे जरगुंडी जरगुंडी कह कर हमको दूर हटा, तुम्हें देख कर मन की आशा पूरी हो गई, गोविंदा लाज बचा लो. महाराज तिकडलं भजन कसं असतं माहिती? कौसल्या सुप्रजा रामा संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ कमला कांता, त्रैलोक्यं दैव मांगितो, उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुड ध्वज व्यंकटरमणा गोविंदा. अरे गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा 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 गोविंदा, तिरुपति बालाजी गोविंदा, भक्तिवत्सला गोविंदा, तिरुपति बालाजी गोविंदा, भक्तवत्सला गोविंदा. इकडे बघा बसलेले सगळे, पाया पडतो सगळे. व्याजानं पैसा काढून देवदेव करायचा. सगळ्याला सांगायला कर्ज काढायचं आणि धाम करायचे, आज बात नाही. फुकट पंढरपूरची वाट, फुकट आहे का नाही? मनात भरली पंढरी, मना नाही तर मरता. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, अरे पांडुरंगाच्या दरबारी जाईन.
अरे चंद्रभागेच वाळवंट तेच आमुच वैकुंठ अरे भरला से जगदात बाई नाचत भरला से जगदात बाई नाचत मनात भरली पंढरी मनात भरली पंढरी गायन म्हणते माहेरी गायन म्हणते पांडुरंगाच्या दरबारी बाई राधा मेरी लाल सावरे बिहारी राधा मेरी गोरी गोरी मीठे रस से भरी राधा रानी आगे राधा रानी आगे माने कारो कारो जगानी पल्लो लटके मारो पल्लो लटके जरा सो इकडे लक्ष द्या आता एक छोटी सूचना करतोय उद्याची उद्या देवाचा बोला जन्म आहे प्रत्येक बसलेल्या माझ्या माय माऊलीला अशी प्रार्थना आहे उद्या येताना तुम्ही येताना मराठी भाषेच्या शुभेच्छा तुम्हाला तुम्ही कथेला येताना पण येताना हा हे लक्षात घ्या येताना साडी पिवळी घालून यायची देवाचा जन्म आहे माय उद्या हा आत्ताच कोणाकडे पिवळी साडी नसली तर हात वर करा नसलेली म्हणाली मी पिवळी साडी राहते घरी मला माहित आहे अरे 200-200 साड्या तुमच्याकडे
आणि तरी नवऱ्याला म्हणते मला आहे का चिरगुट कधी घेतले का तुम्ही? पिवळी साडी नाही घालून कोणी माय आली तर तिचा इथं सत्कार केला जाईल. अरे देवाचा जन्म आहे, थाटात करू राजा, मौज करेंगे. 6वा स्कंद या ठिकाणी विराम दिला जातो. 7व्या स्कंदाला धावत्या वेगात प्रारंभ करतो. लक्ष द्या. 6व्या स्कंदामध्ये पुष्टी भक्तीचं वर्णन केलंय. वासना नष्ट झाल्याच्या नंतर जीव पुष्ट होतो. शुकाचार्य जे वर्णन करतात, हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाची कथा तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला जीवनाचं सार कळेल. ऐका, शुकाचार्य जे वर्णन करतात. राजन, थोडं धावत्या वेगात सांगू, ऐकता? काय माहित आहे का, आई लेकराला मिठी मारते, पत्नी पतीला मिठी मारते. भाव वेगळा असतो, लक्षात घ्या, भाव वेगळा. म्हणून बारकावा सांगायला लागला. ऐकायचा, क्रिया बंधन नाही, क्रिया बंधन. ऐका ना, बारकावा ऐका. कुठल्याही पद्धतीनं तुम्ही भक्ती केली ना तर देव प्रसन्न होतो. गोपिकांनी काम भावनानं केली, कंसानं भीतीनं केली, शिशुपालानं द्वेषानं केली, यादवानं पारिवारिक संबंधाने केली, पण सगळ्याला कृष्ण प्राप्त झाला, प्राप्त झाला. ऐका ना, दीती नावाची जी काल सांगितलेली आहे ती आहे भेदबुद्धी. बरोबर बरोबर. तिला 2 मुलं जन्माला आली होती, एक हिरण्याक्ष आणि दुसरा हिरण्यकशिपू. हिरण्याक्षाला मारलं होतं विष्णू परमात्म्यानं. रागाच्या भरात हिरण्यकशिपूनं ठरवलं याच्या विरोधात तपश्चर्या करायची, ताकद मिळवायची. ऐका ना, ऐका ना, आणि विष्णू सोबत युद्ध करायचं. जमलं? ऐकता तुम्ही? 4 वाजले पण आता एक थोडे 5-10 मिनिट ऐका, कारण ते 4ला थांबणार होतो, पण मी 10 मिनिट थोडा उशीर आलो, कारण माझी सवय मजुरी पूर्ण करतो, पगार पूर्ण घेतो. मारवाडी आहे, जहां नाही पोहोचती गाडी. बस जमलं. त्याच्या पुढचं मी बोललो असतो तर डोक्याला ताण झाले असते माझे. आई इकडे बघ. आई, हिरण्यकश्यपून रात्रीच्या वेळेला ठरवलं मी तपश्चर्याला जाणार. त्याच्या बायकोचं नाव आहे कयाधू. काय नाव आहे? बोला ना. कयाधूला सांगितलं मी उद्या तपाला जाणार. गेलं ती निघून तपाला, आणि म्हणला लवकर येणार नाही, तू तुझं घर सांभाळ. म्हणलं बरं. रात्रीच आलो वापस 2:30 वाजता. बायको मधून म्हणते कोण? तो म्हणला उघड मीच आहे. बायकांच्या मनात जेव्हा येतं ना महाराज, तुमचं डोकं उठवायचं, त्यांना कोणच थांबू शकत नाही. तुम्ही बाईला मारताल, ती तुम्हाला वापस नाही मारायची, पण ती डोकं हाणून घेते भितडावर. तसं नवरा म्हणतो तुला शपथ आहे, तस नको करू, तुला शपथ आहे. हे बारकावा आहे. ऐका, कयाधू म्हणते जा तुम्ही तपाला. ते आलं ते उघडीच ना दरवाजा. कोण? ते म्हणायचं मीच आहे, उघड. ते तपाला गेले. कोण? हे म्हणतो मी तुझा नवराच आहे, उघड. तपाला गेले. बायकांच्या काही गोष्टीचे इलाज बी नाहीत महाराज. काही दुखणे बायकाचे असे जगात, त्याचा इलाजच नाही. मला कसं कीच व्हायला, कोणत्या दवाखान्यात दाखवा, कसं की. हो डॉक्टर साहेब सांगा कोणत्या दवाखान्यात, सांगा कसं काय. मला फेकून दिल्यासारखं व्हायला, ह्याचा काही इलाज आहे का कुठं? डॉक्टर म्हणतो मला बी व्हायला फेकून दिल्यासारखं. तसं इथं काय झालं, आता ती काय दार उघडत नाही, आणि शेवटी चिडला तो, उघाड. राक्षस आहे तो. बाईनं दरवाजा उघडला, तन 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 करीत वरी गेला. आई, नवरा लई रागात आला, तुम्हाला एक कला सांगतो ऐका. काहीच नाही, ते जेवढ्या जोरात ओरडत ना तेवढ्या जोरात तुम्ही ओरडत, त्याच्यापेक्षा. पाप्या, पाणी आण पप्पाला, दिवसभर मरमर करते तुमच्यासाठी थोबाड तोंड्या, उन्हात आणायचं, पाणी आण. आणि स्वतःचा पदर एकदा असा करायचं. ते म्हणतात काय नाही काय नाही, झालं गार झालं थंड. तशी ती बाय कयाधू नवरावरी झोपायला गेला ना, तिने ठरवलं उद्याच्या मनातलं काढायचं. रात्रीतून सगळे सगळे काम करणारे पाठवून दिले. सुंदर स्वयंपाक केला. इतकी तर्री होती भाजीला, किती. आणि ज्याला इतक्या तर्रीचं आवडतं ना ते हिरण्यकशिपूची औलाद आहे. आणि ते फुरका मारला बायकोनं. कोणी?
हिरण्यकश्यपून आता ती वाढायला तिथंच थांबेल. ते म्हणे वाढ आमटी. ही काय म्हणे, रात्री तुम्ही लवकर परत का आले तेवढं सांगा. कवा प्रश्न विचारायचा बायकाला इतकं पक्क माहिती असतं भाऊ. तुम्ही ज्या दिवशी आनंदात आहे त्या दिवशी तुम्हाला म्हणणार येऊ का 2 दिवस आईकडे जाऊ. तू नाही म्हणूच शकत नाही भाऊ, कारण त्यांना टाइम माहिती असतो कवा विचारायचा. तिनं हातात ते आमटी हातात घेतली, वाढ. आता त्याला भोगायची सवय होती. तो म्हणायचा तू वाढ. ही काय म्हणायची, अगोदर का आले तुम्ही रात्री सांगा. शेवटी तो चिडून म्हणला, अगं मी जिथं तप करायला गेलतो तिथं पोपट बसला होता, नारायण नारायण म्हणत होता. अरे बापरे, नवऱ्यानं दारू सोडल्यावर जितका आनंद होतो ना त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त आनंद कयाधूला झाला. का, हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये नारायण नाव घ्यायला बंदी होती आणि त्याच्या स्वतःच्या मुखातून नारायण नाव आलं की बायकोच्या डोळ्यात पाणी चालतं. काय म्हणते माहितीये, खोटं बोलता तुम्ही. खरं बोलायला म्हणलं तर